आत्महत्या करणारे देवा घरी जातात ना, त्यांना नाही पकडू शकत आपण, ते गेले नाही का. तर त्यामुळे त्यांना नाही, पण त्यांची आत्महत्या करण्यामागे कोणी दोषी आहे का, त्यांना पकडल्या जाते. हां हां, गुड गुड. बघा, तर आपण एक बघू, पोलीस स्टेशन आहे, इथे इन्चार्ज कोण असतात माहिती आहे का, पोलीस इन्स्पेक्टर, पोलीस निरीक्षक म्हणतात त्यांना. त्यांना इथे 3 स्टार असतात, मला 2 आहे ना, त्यांना आणखीन एक तिसरा असतो, ते इथे मेन असतात. आणि पोलीस अधीक्षक साहेब कुठं असतात माहिती आहे का तुम्हाला, म्हणजे आपल्या जिल्ह्याचे मेन वाशिमला, पोलीस अधीक्षक कार्यालय वाशिम असं म्हटलं जाते त्यांना. आलं लक्षात. तर आपण बघू, इथे एक पोलीस स्टेशनमध्ये जर आपल्याला तक्रार द्यायची आहे म्हणजे रिपोर्ट द्यायचा आहे, ठीक आहे. आल्यानंतर तिथे एक स्टेशन डायरी म्हणून राहते, एक टेबल राहते, त्यावर एक लॅपटॉप राहते, एक कम्प्युटर. मग तुम्ही दिलेली तक्रार जी आहे, तुमच्यासोबत जो अपराध घडला, तुम्ही जर म्हटलं की मला याने मारलं, तर मग आपण तसा एक रिपोर्ट लिहून घेतो. हां, मग त्यावर तुमची सही राहते, मग आपण त्याला पकडून आणतो. हां, ते असते स्टेशन डायरी. एक आपल्या इथे गोपनीय विभाग असतो. गोपनीय विभाग म्हणजे जे समाजकंटक लोक आहेत त्याची माहिती ठेवणे, त्यांची माहिती ठेवणे, त्यांचा रेकॉर्ड आपल्याजवळ सर्व संग्रहित केलेला राहतो. आपल्या गावामध्ये कोणते लोक वाईट आहेत, हां, त्याच्याबद्दल ते गोपनीय कक्ष. एक DB कक्ष असते. DB म्हणजे काय असते, डिटेक्शन ब्रांच, म्हणजे गुन्हे प्रकटीकरण ज्याला म्हणतात मराठीमध्ये. म्हणजे एखादा गुन्हा घडला पण त्याचे चोर आपल्याला माहीत नाही कुठे गेले, तर मग ते त्यांच्याकडे काम सोपवलं जाते, चोरं पकडून आणा. मग आपण डॉग स्क्वॉड असते, माहिती आहे का तुम्हाला डॉग स्क्वॉड, एक कुत्र